नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे। माझ्या अनेक व्हिडिओ तुम्ही बघताय, त्याला उत्स्फूर्तपणे खूप प्रतिसाद देताय आणि शेकडो लोक रोज कमीत कमी मला 10-12 लोक फोन करून सल्ला घेत असतात आणि माझ्या सल्ल्यावर विश्वास ठेवून त्यांचे पुढचे निर्णय ते घेतात। त्यामुळे मी सगळ्यांचा आभारी आहे। आजही विषय असा आहे की आपण बेसिकली मिळकत खरेदी विक्री आणि त्यातून होणारी फसवणूक असा तो विषय आहे। आता मिळकत खरेदी विक्री मधून काय फसवणूक होऊ शकते, तर अशा अनेक केसेस माझ्याकडे आता सुरू आहेत ज्याच्यात फसवणूक झालेली आहे, फसवणूक केलेली आहे। सो काही एग्जाम्पल्स आहेत त्याच्यात। आता फसवणूक कशी होऊ शकते, तर एकच मालमत्ता अनेक लोकांना विकणे, सामायिक मालमत्ता फाळणी झालेली नसताना तुमच्या भागाची एक्झॅक्टली तुमच्या हिश्श्यामध्ये कुठला शेअर आलेला आहे हे तुम्हाला माहित नसताना सरसकट त्या जमिनीतला एक भाग अधोरेखित करून मार्क करून तुम्ही तुमच्या इतर सहहिस्सेदारांना न विचारता परस्पर विकणे, किंवा एखादी मालमत्ता भाऊकीची असेल, भाऊबंदकीची असेल, त्याच्यात वारसाने अनेक लोकांची नावे लागायची असतील पण ती न लावता विकत घेणाऱ्याला अंधारात ठेवून मीच एकटा मालक आहे असं भासवून ती मालमत्ता विकणे, किंवा एखाद्या मालमत्तेमध्ये भाडेकरू आहे, तो भाडेकरू सोडत नाही आहे, ऑलरेडी खटला न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावर मनाई हुकूम आहेत किंवा न्यायालयाची मनाई आहे थर्ड पार्टी लिटिगेशनची, आणि तरीही तुम्ही प्रॉपर्टी विकता आहे, तर ही फसवणूक आहे। किंवा तुम्ही घेत असाल तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त आहे। जमिनी असतात त्या अशा भासवल्या जातात की त्या क्लिअर आहेत, सगळं होतं, ते जे मालक असतात ते तुम्हाला जमिनी विकून टाकतात आणि जमिनी विकल्या की तुम्ही त्याच्यावर फेरफार नोंदवायला जाता, तुम्ही तहसीलमध्ये किंवा तलाठ्याकडे नाव नोंदवायला जाता, तिथे आक्षेप घेऊन ठेवलेला असतो बहिणींनी, आणि बहिणी म्हणतात की आम्हाला याच्यात हिस्सा आहे, आमच्या हिश्श्याची जमीन आम्हाला हिस्सा दिल्याशिवाय हा खरेदी खत मान्य नाही, आणि त्या नेमका तोच हिस्सा मागतात जो तुम्हाला विकलेला आहे। 10 एकर जमीन आहे, त्याच्यातला 2 एकरचा तुकडा भावाने विकलेला आहे, मग उरलेला 8 एकर जमीन असते, त्याच्यातनं तुमचा हिस्सा तुम्ही मागा ना। पण असं केलं जात नाही, कारण की याच्यात त्या लोकांची, विक्री करणाऱ्यांची आतून ते एकत्र असतात आणि फसवणुकीच्या हेतूनेच तुम्हाला हे 2 एकर क्षेत्र विकल्या जातं आणि नंतर बहिणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात, त्याच्यात मनाई हुकूम आणतात, पार्टिशन अँड सेपरेट पोझिशनचा दावा दाखल करतात, आणि एकंदरीत तुम्ही जी गुंतवणूक केली आहे ती अडकून पडते, तुमच्या केसेस सगळ्या अडकून पडतात। आणि याच्यातनं त्यांचा उद्देश एकच असतो की तुम्ही अडकला ना, ठीक आहे, आता तुम्ही बहिणींना काहीतरी पैसे एक्स्ट्रा द्या, भावांना तर तुम्ही देऊन झाली मोबदला किंमत, आता बहिणींना सेटल करा। याच्यातनं सेटलमेंट हा एकच उद्देश आहे। किंवा बहिणींनी हक्कसोड पत्र केलेले आहेत, भावांच्या हक्कात जमिनी गेलेल्या आहेत, किंवा वडिलांनी मृत्यूच्या आधीच गिफ्ट डीडने किंवा खरेदी खताने मुलाच्या नावाने ती जमीन विकून टाकलेली आहे, स्वकष्टार्जित मिळकत आहे आणि त्यांनी विकून टाकली आहे, आणि आता जर भाऊ विकतोय मग बहिणींनी हक्कसोड पत्रही केलेत, हक्कसोड पत्र केल्यानंतरही बहिणी कोर्टात येतात आणि तिथे किंवा बहिणींची मुलं असतात किंवा नवरा असतो, ते कोर्टात येऊन मनाई हुकूम घेऊन याच्यात अडवणूक करून केसेस लिटिगेशनमध्ये येतात।
त्यामुळे पार्टनर्स असतात, एखाद्या भागीदार असतो, भागीदारातली प्रॉपर्टी असते, ती भागीदारातली प्रॉपर्टी भागीदाराला न विचारता विकल्या जाते, किंवा एखादा भागीदार असतो तो मुद्दा म्हणून त्रास देण्याच्या हेतूनेच विक्री करू देत नसतो एखाद्या मिळकतीची. असेही प्रकार आहेत. एकूणच तुम्ही किंवा अजून एक प्रकारचा खूप मोठा फ्रॉड सुरू आहे, तो म्हणजे एखादी ओपन लँड आहे, त्याचा मालक कुठेतरी परदेशात आहे किंवा परगावात आहे. त्या प्रॉपर्टीवर एखादा जण हक्क सांगतो, तो हक्क सांगायला म्हणून कोर्टात दावा दाखल करतो की ही प्रॉपर्टी माझी आहे, आणि त्याच्यात तो एक लुटूपुटूची लढाई लढल्या जाते. समोरनं जी पार्टी असते ती पण म्हणत असते की ही माझी प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी दोघांची नाही आहे, मिळकत दोघांची नाही आहे, ही मिळकत तिसऱ्याचीच आहे. पण हे दोघं आपसात लढतात की ही जागा माझी आहे, तो म्हणतो ही जागा माझी आहे. कागदपत्र खोटे बनवले जातात. सरकारी कार्यालयांमध्ये असे अनेक एजंटचा सुळसुळाट आहे जे तुम्हाला सर्रासपणे खोटे कागदपत्र बनवून देतात. 7/12 ते सिटी सर्वे PR कार्डपर्यंत सगळे खोट्या रीतीने बनल्या जातात. त्यामुळे त्याबद्दल तर कमीत कमी बोललेलंच बरं, कारण की मला त्या खात्यांवर उघडपणे टीका करता येणार नाहीत. पण हे प्रकार आमच्या रोजच्या बघण्यात आहेत, खोटे कागदपत्र तयार करणं. आणि मग न्यायाधीशाला हे माहीतच नसतं की नेमकं कोण मालक आहे, याचा मालक तिसराच आहे. इथे न्याय यंत्रणेला बोगसपणे वापरल्या जात आहे, न्यायाला, कायद्यांना खोटेपणाने वापरल्या जात आहे, आणि कायद्याची दुरुपयोग करून एखाद्या तिसऱ्या माणसाची मालमत्ता दोन अनोळखी लोक आपसात भांडून असं दाखवतात की ही माझी आहे, आणि न्यायाधीश त्याच्यातनं न्याय निवाडा करतो की बाबा कागदोपत्रांच्या आधारे आणि साक्षीच्या आधारे ही मालमत्ता याची नसून याची आहे. आणि त्या कोर्टाच्या कागदपत्राच्या, न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन हे लोक मग सिटी सर्वेमध्ये किंवा तलाठी ऑफिसमध्ये SLRमध्ये स्वतःची नावं नोंदवून घेतात, तिथे स्वतःच्या नावाचं म्युटेशन करून घेतात, आणि मग ती प्रॉपर्टी अजून तिसऱ्या लोकांना आमचीच आहे अशी भासून विकतात. आणि त्यानंतर 2-4 वर्षांनी, 5 वर्षांनी तो मूळ मालक आहे तो परत येतो, आणि त्याला कळतं की अरे आपली मिळकत जी होती ही तर कुणी तिसऱ्याच्याच ताब्यात आहे. मग तो जाऊन त्याला म्हणतो, तो म्हणतो आम्ही तर याच्याकडनं विकत घेतली, त्याच्याकडे कशी आली, तर त्याला तर न्यायालयाच्या निर्णयाने त्याला मिळाली. सो एकूणच न्यायालयाचीच दिशाभूल केल्या जाते, कायद्यांचाच दुरुपयोग केला जातोय. आणि याच्यात अनेक लोक सहभागी आहेत. दोन्ही बाजूने लढणारे पण सहभागी आहेत, दोन्ही बाजूच्या पार्ट्या सहभागी आहेत, विकत घेणारे सहभागी आहेत, विकत देणारे सहभागी आहेत. अशा अनेक प्रकार आहेत. कुलमुखत्यार पत्रांचा दुरुपयोग केला जातो. कुलमुखत्यार पत्र जे दिले असतं, जर त्याच्यावर पूर्ण मोबदला जर जमिनीचा दिलेला नाहीये तर ते कुलमुखत्यार पत्र, त्या कुलमुखत्यार पत्राच्या आधारे जमीन खरेदी विक्री करता येत नाही. तरीही अशा कुलमुखत्यार पत्रांचा उपयोग करून किंवा दुरुपयोग करून सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये परत गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करून अशा प्रकारचे दस्त नोंदवल्या जातात. खोटे खरेदी खतं नोंदवल्या जातात, खोटी साठे खतं नोंदवली जातात, आणि याच्यातनं रोज उठून नवीन फसवणुकीचे नवीन प्रकार समोर येत आहेत. आणि ह्या सगळ्याचा ताण न्यायव्यवस्थेवर खूप प्रचंड आहे. आणि अशा खोट्या खटल्यांमुळे खऱ्या खटले ज्यांचे आहेत त्यांनाही त्रास होतोय, कारण की खटल्यांमध्ये विलंब होतो. कारण की ही जी लोक असतात बदमाशी करणारी, फसवणूक करणारी, ज्यांना मग त्या कोर्ट केसेस लवकर चालू देत नाहीत, कारण नसताना तारखा वाढवल्या जातात, डिले केला जातो, आणि एकूणच न्यायव्यवस्थेवर टीकेची झोड येते, न्यायव्यवस्था टीकेस पात्र ठरते. एकूणच आमची ज्युडिशियरी आणि कोर्ट्स, न्यायालय याच्या विरोधात एक रोष येतो की न्यायालयांमध्ये लवकर न्याय मिळत नाही.
त्याचं कारण अशा प्रकारचे खोटे केसेस करणारे लोक आहेत. खोट्या फौजदारी केसेस येतात, खोट्या बलात्काराच्या केसेस येतात, विनयभंगाच्या केसेस येतात, खोट्या चेक बाउन्सच्या केस आहेत. अशा अनेक खोट्या प्रकरणांमुळे शेवटी न्याय यंत्रणा कुठल्याही गोष्टीत जर तुम्ही खूप ओव्हरलोड व्हायला लागलं तर ती गोष्ट स्लो व्हायला लागते. असाच प्रकार आहे. त्यामुळे जर मिळकतीमधनं फसवणूक कशा होतात त्याबद्दल मी या व्हिडिओमधनं सांगितलं. जर तुमचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली असेल किंवा तुम्ही अशा फसवणुकीला बळी पडायला जात असाल तर आधी वकिली सल्ला घ्या, चांगल्या वकिलांकडनं सल्ला घ्या आणि मगच तुमचे कष्टाचे पैसे गुंतवा. आणि माझ्याशी जर सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही मला फोन करू शकता. इथे खाली नंबर दिलेलाच आहे. पण माझा सल्ला किंवा कुठल्याही वकिलाचा सल्ला हा मोफत नसणार आहे. तुम्हाला दिला जाणारा सल्ला हा तुमच्या प्रश्नांवर आधारित असेल. किती कॉम्प्लिकेटेड तुमचा प्रश्न आहे आणि त्याला मला किती डोकं वापरून सल्ला द्यायचा आहे त्यावर आधारून फी आकारली जाईल. त्यामुळे अगदी 500 मध्ये 200 मध्ये सल्ला द्या अशा प्रकारची अपेक्षा ठेवू नका. कागदपत्र घेऊन मगच भेटा आणि मग अभ्यासाअंती आम्ही तुम्हाला सल्ला नक्की देऊ. चांगला सल्ला दिला जाईल याची खात्री आम्ही देतो. परत आपण नवीन विषयावर